विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला इयत्ता 7वीतील द्वितीय सत्रातील 13वी कविता अनाम वीरा या कवितेचा अभ्यास आपल्याला करायचा आहे। तर सुरुवातीला अनाम या शब्दाचा अर्थ तुम्हाला समजून घ्यायचा आहे। अनाम म्हणजे अपरिचित। अनाम म्हणजे काय? अपरिचित। अपरिचित म्हणजेच माहित नसलेला, अनोळखीचा किंवा अज्ञात। त्यानंतर दुसरा जो शब्द आहे तो आहे वीरा। वीर म्हणजे काय? सैनिक। अनाम सैनिक या कवितेचा अर्थ होतो। या कवितेचे जे कवी आहेत त्यांचं नाव आहे कुसुमाग्रज, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते। कुसुमाग्रज यांचं पूर्ण नाव विष्णू वामन शिरवाळकर। विष्णू वामन शिरवाळकर यांना टोपण नाव होता कुसुमाग्रज। तर सुरुवातीला ही कविता मी तुम्हाला गाऊन दाखवणार आहे, तर आपण सर्वांनी लक्षपूर्वक ही कविता ऐकायची आहे। तर मग सुरुवात करूया या कवितेला। अनाम वीरा जिथे जाहला तुझा जीवनांत, स्तंभ तिथे ना कुणी बांधला पेटली नवात। धग धगता समरांच्या ज्वाला या देशांकाशी, जळावयास्तव संसारातून उठून या जाशी। मूकपणाने तमी लोपती संध्येच्या रेषा, मरणामध्ये विलीन होशी ना भय ना आशा। जनभक्तीचे तुझ्यावरीनच उधानले भाव, रियासतीवर नसे नोंदले कुणी तुझे नाव। जरी नगातील भाट डफावर तुझे यशोगान, सफल जाहले तुझेच हे रे तुझेच बलिदान। काळोखातून विजयाचा ये पहाटचा तारा, प्रणाम माझा पहिला तुझला मृत्युंजय वीरा। अनाम वीरा जिथे जाहला तुझा जीवनांत, स्तंभ तिथे ना कुणी बांधला पेटली नवात, पेटली नवात।